Ma'am, good evening, ma'am. Good evening. Good evening, ma'am. Good evening, ma'am. Good evening, ma'am. Good evening, ma'am. Good evening, Good ma'am. evening, ma'am. Good evening. आवाज येतोय का सर्व? Good evening, ma'am. गुड इव्हिनिंग. आवाज येतोय ना सर्वांना? आवाज येतोय का सर्वांना? पेन दिसतंय का? बरं, आज टेस्ट होती, आपली पहिली टेस्ट होती इंग्लिशची आणि दुसरी होती बुद्धिमत्ता. बरं, यातले प्रश्न घ्यायचे का सोपं घ्यायचे? कठीण. कठीण. कोणाकोणाला किती किती मार्क्स मिळाले सांगा. मनस्वी प्रश्नपत्रिका सोडवली, मार्क्स पडले? मनस्वीला किती मार्क्स मिळाले? मनस्वी मार्क्स माझ्याकडे, पूजा, मल्हार, सर्वांचे जे मार्क्स आहेत ते मला कळालेले नाहीत. प्रत्येकाचा स्कोप समजला पाहिजे, कोणाचे कोणते प्रश्न चुकले हे सर्व समजलं. स्क्रीन दिसत. कोणाला काय दिसत मॅम, मी सांगू किती पडले? हा सांगा. आवाज येत नाही. मला इंग्लिशला सोडवली, मला 88 मार्क पडले टोटल. 88 टोटल पेपरचे मिळून. ओके. मॅम, मला इंग्लिशला मला 50 काय करूया सांगा, इंग्लिश सांगा, प्रश्न घ्यायचे का? यूज करा आणि प्रत्येकाचा चालू करून त्याला विचारा. काय करूयात आपण? मला माहितीये, ऐका, मला विद्यार्थ्यांचा स्वभाव माहितीये. प्रत्येकाने प्रश्नपत्रिका सोडवलेली नाही आणि इंग्लिशचे प्रश्न इथे अर्थ दिलेले नसल्यामुळे बऱ्याच जणांना कठीण गेलेले आहेत. तर आपण काय करूयात, इंग्लिशचे सर्वच प्रश्न घेऊयात. जवळजवळ याला विचारा त्याला विचारा करून जवळजवळ सर्वांचे सर्वच प्रश्न होऊन जातील. पहिलीच प्रश्नपत्रिका आहे, यामध्ये काही चौथीची मुलं आहेत आपल्याकडे, त्यासाठी आपण सर्वच प्रश्न घेऊयात. आता तुम्ही प्रश्नाचं उत्तर द्यायचंय, मी प्रश्न एक्सप्लेन करते तुम्हाला. आवाज. हा, आता सर्वांनी प्रश्नपत्रिका तर सोडवलेली, त्याच्यामुळे फास्ट होऊन जातील. बरं, पहा, आता पहिला प्रश्न आहे, फाइंड द हिडन लेटर इन द गिवन पिक्चर. या चित्रामध्ये कोणतं अक्षर लपलेलं आहे, कोणतं इंग्रजी अक्षर लपलेलं आहे ते शोधायचं होतं. तर चला, सर्वांचं आन्सर येईल आता. ऑप्शन नंबर 3 एल. व्हेरी गुड. 13 चुकला का कुणालचा? घेऊयात तो. यल हे अक्षर लपलेलं आहे. कुठे होतो यल? इथे यल होतो. आणखी इथे सुद्धा असा जरी केला तरी यल होतो. या चित्रामध्ये यल हे अक्षर लपलेलं आहे. बोला, कुणाल माईक ऑन आहे? पुढचा प्रश्न पहा. चूज द फॉलोइंग वर्ड दॅट बिगिन विथ डिफरंट साऊंड. कोणत्या शब्दाचा उच्चार हा थोडा वेगळा होता? प्रत्येकाचं ऑप्शन येऊ द्या. ओके, ऑप्शन नंबर 2. व्हेरी गुड. रीड करून पाहायचंय. आता हा काय आहे? एरो. एरो म्हटलं की ए उच्चारायला. हा आहे आर्म, आ उच्चारायला. ॲनिमल, ए. वॉवेल साऊंड कुठला आला? ए पासून. अँट,
स्वर इथे मराठी स्वर ऍ येतो आणि आर मध्ये आ येतो, म्हणून तो वेगळा झाला. ऑप्शन नंबर 2 हे याचं योग्य उत्तर होतं. पुढचा प्रश्न, हाऊ मेनी वॉवेल इन इंग्लिश सब्जेक्ट. इयत्ता पहिलीपासून आपण शिकत आलो. किती स्वर आहेत, किती व्यंजन आहेत? तुम्हाला माहिती आहेत 26 ही अल्फाबेट्स असतात, मुळाक्षर असतात, इंग्रजी मुळाक्षर. यामधले मग स्वर किती आणि व्यंजन किती? व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 4. वॉवेल म्हणजे स्वर. यामध्ये स्वर विचारले तुम्हाला, ते आहेत 5. इथे अर्ध स्वर घ्यायचा नाही. 5 कोणते? ए, ई, आय, ओ, यू. फक्त स्वर म्हटले की या 5 जणांचा विचार करायचा, तो 6वा धरायचा नसतो. आता अरेंज द गिवन लेटर टू मेक अ मिनिंगफुल वर्ड. या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो, तो कोणता शब्द असेल? मल्हार रिजॉईन करा, स्क्रीन नाही ना दिसत, रिजॉईन करा एकदा. रेंज प्रॉब्लेम असेल तुम्हाला, बाकीच्यांना सर्वांना दिसते. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2, 3, 4 अशी वेगवेगळी उत्तर येत आहेत. तर इथे कम्प्युटर हे योग्य स्पेलिंग होते. आता काही जणांचं ऑप्शन नंबर 2 सुद्धा आलं. आता कम्प्युटर मधला प्रत्येक अक्षर चेक करायचे. सी आहे का? आहे. ओ राईट आहे. एम आहे. पी आहे. यू आहे. नंतर टी आहे. ई पण आहे आणि आर पण आहे. म्हणजे योग्य असा कोण झाला इथं? कम्प्युटर. ऑक्टोबर मध्ये इथे डबल ओ येतो, तसं इथे डबल ओ नाहीये. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 5. चूज द करेक्ट ऑप्शन. योग्य असा पर्याय निवडायचा आहे. पॅरट. पॅरट शब्द लिहिल्यानंतर या प्रकारची रचना होते. आपण जर त्याला असं एक शेप दिला तर या प्रकारचा तो शेप होतो. PARROT या प्रकारचा हा शेप होतो. तर मग 40 साठी कुठला शेप तयार होईल? 40 हा जर शब्द आपण 4 लाईन मध्ये लिहिला तर एक शब्द, एक शेप तयार होतो. ऑप्शन नंबर 2, 3, 40 कुठे होणार आहे? ऑप्शन नंबर 2 मध्ये. व्हेरी गुड. आता चेक करूयात 40 चा एफ इथे बसतोय का? बसतोय. F O R. आता टी ची दांडी थोडी वरती म्हटल्यावर वरती आकार आहे आणि वाय ची दांडी थोडी खाली, म्हणून शेवटच्या वायला एवढं खाली आकार पाहिजे, म्हणजे हा 40 इथे योग्य बसतोय. क्वेश्चन नंबर 6. फाइंड द ऑड ग्रुप. वेगळा ग्रुप आपल्याला शोधायचा होता. यामधला वेगळा ग्रुप कोणता आहे? ऑप्शन नंबर 2 आणि 3 अशी वेगवेगळी उत्तर आली. ओके. आराध्या, रेवती, देवराज, प्रांजल यांची उत्तर येत आहेत. स्क्रीन आणखी कोणाला नाही दिसत आहे? मल्हारला पुन्हा एकदा स्क्रीन नाही दिसत आहे का मल्हार? मी माईक ऑन करते. मल्हार माईक ऑन करा. स्क्रीन नाही दिसत आहे का? कुणालचा काय डाऊट होता का कुणाल? मला समजत नाही. काय झालं? कोणतं नाही समजत आहे? आता पहा, याचं आन्सर ऑप्शन नंबर 2 होतं. मग 2 काय आलं पहा. आता इथे ऑक्स, ऑइल, ऑब्जेक्ट. आता इथे एक्स कधी अगोदर येतो का? आय नंतर येतो का? बी. म्हणजे इथे वर्णानुक्रम चुकला. कॅप, कॅट, सॅट आणि कॅमल यामध्ये सुद्धा वर्णानुक्रम चुकलेला आहे. आता प्रत्येक ठिकाणी येतं सी, सी, सी. म्हणजे सी येथे यस वाला शब्द तर एकदम लास्टला हा होता. ऑक्स आणि ऑब्जेक्ट स्क्रीन नाही दिसत. नाही. ऑप्शन नंबर 3 आहे त्याचं. ऑप्शन नंबर 3. मॅम मला बर, आपण आन्सर केला चेक करूयात. आन्सर केला चेक करूयात. ऑक्स, ऑइल आणि ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह नाही, तो ऑब्जेक्ट आहे फक्त. एक जणानेच बोला फक्त. हा, आता ईस्ट, इझी, ईट आणि इयर यांच्यामध्ये कसला संबंध आहे? मॅम ईस्ट, इझी, ईट, इयर. अरे
तसा नव्हता हा क्रम. इथे योग्य वर्णानुक्रम लावलेला आहे. वर्णानुक्रम मध्ये मी लागतो. सांगू उच्चारावरनं समजलं नाही. कोणता नाही समजला? मॅम मी सांगू हा सांग, मुग्धा सांगा. ऑग, सॉइल, ऑब्जेक्ट ह्या हा. सगळ्यामध्ये ओ चा उच्चार अ होतो. हा. अ. मॅन, मॅड, मीट, मे ह्या हा. सगळ्या उच्चार वेगवेगळा होतो. मॅड, 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 मीट आणि मे. हा. मे. त्यानंतर कॅप, कॅप, कॅट, सॅट, कॅमल ह्या सगळ्यात ए चा उच्चार ए होतो. हा. त्यानंतर इज, इज, इजी, इट, इयर ई चा उच्चार ई होतो. हा. बर ई होतो, पण आता आपण आन्सर केला चेक करूयात. हा. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. आता ऑप्शन नंबर 2 आन्सर केला, पण ऑप्शन नंबर 2च आहे. तुम्ही चेक करा एकदा. आन्सर की मी सर्वांना दिली. हा, ऑप्शन नंबर 2 आहे. आता इथे उच्चार असला नाही तर इथे वर्णानुक्रम सुद्धा व्यवस्थित लागतो यांचा. बर. मॅडम काय? मॅम क्वेश्चन समजलं नाही. का घ्यायचा? आणि ऐका ना, इथे जर आपण सॅट घेतला तर इथं क चा उच्चार झाला. कॅप, कॅट, कॅमल, कॅ आला, पण इथे मध्ये सॅट आला ना, मग सॅ नाही ना चालणार. मग इथे पण तसा होऊ शकतो ना, मॅन, मॅड, मीट आणि मे. मग इथे सुद्धा वेगळा आहे ना उच्चार. अ, ई आणि कॅ नाही होत तसा. हा बोला. ए चा साऊंड होतोय ए चा. मॅन, मॅड, मीट आणि मे. मीटचा येतो ना, ई येतो ना, मीट. शब्द संचेत आणि एक शब्द नाही. तो एक वर्णानुक्रम होता. वर्णानुक्रम होता. ऑप्शन नंबर 2 राईट आहे. आणखी कुठला नव्हता समजला यामधला? चौथा का? कोणाला नव्हता चौथा समजला? मला फर्स्ट नाही समजले का? मला चौथा नव्हतं. बर चौथा पण घेऊयात आणि फर्स्ट पण घेऊयात. बर, आता फर्स्ट मध्ये पाहता एच टी अक्षर कुठे होतंय का यामध्ये? फर्स्टचा 3 आहे. यल राईट होतो इथे. यल राईट होतो. बरोबर. इथे असं केलं तरी राईट यल होतो. आणि इथे जो डार्क भाग दिसतोय की नाही, असा जरी केला तरी यल होतोच आहे. बरोबर आहे. म्हणजे यल मिळतोय इथे. एच नाही मिळत, एन पण नाही मिळत. म्हणून यल राईट आहे. हा समजला ना? आणि आता चौथ्यामध्ये काय अडचण होती? हे फक्त अक्षर दिलेली, जे शफल केलेली आहेत. आणि इथे आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. अर्थपूर्ण शब्द, आता हा दुसरा पहिला शब्दच अर्थपूर्ण नाहीये. आणि इथं कॉम्पॅक्टर असा पण शब्द नसतो. हे मिनिंगफुल 2 वर्ड नाहीच आहेत. मग राहिला ऑक्टोबर आणि कम्प्युटर. यामध्ये कम्प्युटर हा योग्य आहे का? तर इथे एक वेळाच ओ आलेलं आहे. इथे एक वेळाच ओ आहे आणि ऑक्टोबर मध्ये 2 वेळा येतं. इथे आहे का 2 वेळा ओ? मग आपण क्रॉस चेक पण केला. क्रॉस चेक पण केला. इकडे पण सी, याच्यात पण सी आहे. ओ पण आहे, दोघांकडे पण ओ आहे. त्यानंतर यम पण आहे, दोघांकडे पण यम झाला. पी पण आहे, एक वेळा पी बरोबर आहे. यू पण आहे, इकडे पण आहे, इथे पण आहे. त्यानंतर टी पण आहे, दोघांकडे पण टी झाला. ई पण झाला आणि आर पण झाला. पहा बरं, प्रत्येक अक्षर सारखं आहे का? हो मॅम, ऑप्शन नंबर 3 ऑप्शन नंबर 3 बरोबर योग्य आहे. आहे. इथे ओ च रिपीट झालेलं आहे. टीचर आणि ऑक्टोबर यायला तर मग ते सी त्यांनी कॅपिटल लिहिलेलं आहे. मग दिला नाही का? सी पण आहे ना, कम्प्युटर मधला सी कॅपिटल दिसला का? आहे ना कम्प्युटर मधला सी कॅपिटल. ऑक्टोबर मध्ये यम पण नाहीये. हा पण मिनिंगफुल नाही झाला. बरोबर, ऑक्टोबर होतो, यम नाही येत. आणि डबल ओ तर येतो. ऑक्टोबर मध्ये डबल ओ येतोच, पण इथे डबल ओ नाहीच आहे. डबल ओ तर येतो ना.
टीचर आणि ना ऑक्टोबर मध्ये कॅपिटल दिलाय. हो बरोबर आहे. सी पण कॅपिटल आहे. बरं आता क्वेश्चन नंबर 7 पहा. माईक बंद ठेवा सर्वांचे, नाहीतर माझ्याकडूनच ते बंद ठेवावे लागतात. मग पुन्हा प्रश्न असेल नाही समजलं तर पुन्हा अँड्रेस करा. पहा आता, which of the given word has different pronunciation of vowel e? आता कोणत्या ई चा उच्चार इथे वेगळा झालेला आहे. आता मी वर्ड नाही रीड करत आहे, तुमचा आन्सर येऊ द्या, त्यानंतर मी सांगते कोणत्या ई चा उच्चार इथे वेगळा आलेला आहे. ओके, ऑप्शन नंबर 3. व्हेरी गुड. 7चा 3 सर्वांचाच आला अगदी बरोबर. पाहता इथं वी होतो, याचा उच्चार काय होतो? वी. हा काय झाला? की. हा झाला मी. म्हणजे इथे उच्चार हा ई होतो, पण इथं वेल, या ई चा उच्चार कसा झाला? वेल. ए चा उच्चार होतो इथे वेल, म्हणून हा वेगळा झाला. ऑप्शन नंबर 3. इथे स्वर, मराठी स्वर जर आपण म्हटलं तर तो ई झाला दीर्घ, ई लिंबूवाला. वी, की, मी, आणि इथे मात्र वेल आहे, ए चा उच्चार येतो तिथे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द गिवन वर्ड हॅज डिफरंट प्रोनाउन्सिएशन ऑफ वॉवेल यू? आता इथे यू चा उच्चार कुठे वेगळा आलेला आहे पहा. वॉवेल यू कोणत्या? आता वॉवेल तर हा प्रत्येक जण वॉवेल आहे, यू हा स्वर आहे, पण त्याचा स्वरानुसारच उच्चार आलेला आहे. यू असताना सुद्धा स्वरानुसारच उच्चार आला, असा कुठे आहे? अम्ब्रेला मध्ये. व्हेरी गुड, अम्ब्रेला. आता युनिट, यू तर आहे, यू वॉवेल आहे, पण याचा उच्चार मात्र इथे यच आहे, आणि य हा कन्सोनंट साऊंड आहे. युनिफॉर्म, युनिफॉर्म मधला यू इथे य चा उच्चार होतो. युनियन, य चा उच्चार होतो. इथे मात्र अम्ब्रेला, अम्ब्रेला मध्ये यू हा वॉवेल तर आहेच, आणि मराठी वॉवेल नुसार, मराठी स्वरानुसार अ ते आ पर्यंत जे सगळे स्वरांमध्ये घेतो आपण, औ पर्यंत, आणि आ स्वरादी, म्हणजे इथे स्वरानुसार तो बरोबर आलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. बोला, साईराजचा प्रश्न आहे का? साईराज आणि प्रांजल दोघांचेही माईक ऑन आहेत. टीचर युनियन म्हणजे? युनियन म्हणजे गट, एकता, युनिटी, युनियन, एक संघ. एक आमची युनियन आहे, आपण म्हणतो की नाही, एक आमची युनियन आहे, आमचा एक संघ पण होतो याचा. हो टीचर, समजलं. ओके, विच ऑफ द वर्ड हॅज 3 वॉवेल्स? आता कोणत्या शब्दामध्ये 3 स्वर आलेले आहेत? रेडियम, गोल्डन, डिझाईन आणि डेस्कटॉप. चला, आलं आन्सर सर्वांचं? ऑप्शन नंबर 1, 2, 1. आता सर्वांचं जवळजवळ 1 येत आहे, जे की राईट आहे. रेडियम मध्ये हा ए, आय आणि यू हे 3 स्वर आलेले. इथे स्वरांची संख्या झाली 3, तर इथे किती झाली? ओ, ई, इथे झाली 2. डिझाईन मध्ये 1, 2, 2 आहे. डेस्कटॉप मध्ये ई, त्यानंतर ओ, इथे पण 2 आहे. 3 स्वर असणारा एकच शब्द रेडियम. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड हॅज 1 वॉवेल? आता कोणत्या शब्दामध्ये एकच वॉवेल आहे? लायन, एलिफंट, नेस्ट की किटन? ऑप्शन नंबर 3, नेस्ट. व्हेरी गुड, नेस्ट मध्ये एकच ही आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 11. चूज द करेक्ट स्पेल्ड वर्ड. कोणता शब्द योग्य लिहिलेला आहे, ज्याचं स्पेलिंग अगदी बरोबर आहे? कॉम्पिटिशन हा शब्द आहे, कॉम्पिटिशनचं योग्य स्पेलिंग आपल्याला शोधायचंय.
ऑप्शन नंबर 3 आणि 4. ऑप्शन नंबर 4 हे राईट आहे. कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशनचं स्पेलिंग हे लास्ट वालं राईट आहे. TION हे आलं की शेवटी शन असा उच्चार होतोच. मग हे शन इथं तर हा हे पण होतच. लास्ट वाला तर इथे शन होणार नाही तिसऱ्यामध्ये. कॉम्पिटिशनचं स्पेलिंग हे 4 नंबरचं राईट आहे. लॅडर. लॅडर जर लिहिला तर या प्रकारे शेप तयार होईल. तर इंग्लिश लिहिण्यासाठी कुठला शेप लागेल पहा. 3 नंबर अगदी बरोबर आहे. इंग्लिश आपण योग्य आहे का तो चेक करूयात. पहा यन इथे यन, त्यानंतर जी ची रेष खाली जाते इथे, हा यल ची रेषा वरती जाते, त्यानंतर आय यस आणि यच ची दांडी वरती जाते, म्हणजे हा इंग्लिश इथे राईट बसतोय. ऑप्शन नंबर 3 हे राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द ऑड ग्रुप. वेगळा ग्रुप कोणता आहे? बुक बुक बुक, बॉक्स फॉक्स ऑक्स, रॅट फॅट मॅट सॅट, आणि 4 ला आहे बट सन फन पुल. ऑप्शन नंबर 4 व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 4 येत आहे. इतर जे आहेत रायमिंग वर्ड्सच्या पेअर आहेत. बट फन, बट सन फन पुल हे रायमिंग वर्ड्स एकमेकांसाठी होणार नाही. सन आणि फन होतील, पण इतर जर घेतले तर या चारहीची जोडी लागणार नाही. जशी या तिघांची जोडी आहे कुक कुक बुक, बॉक्स फॉक्स ऑक्स, रॅट फॅट फॅट सॅट, यांची पेअर होते. बोला विराज. पुढचा प्रश्न. चूज द ऑड साऊंड वर्ड. विराजचा माईक ऑन आहे. डिअर, नेबर, इयर आणि नियर. अनम्यूट केलेले विराज. मॅम. हा बोल. मॅम. हो बोल विराज. मॅम तुम्ही फक्त कठीण कठीणच प्रश्न घ्या. अरे इंग्लिशची प्रश्नपत्रिका आहे म्हणून घेतली. दुसरी आपण थोडे कठीणच घेणार आहेत. चौथीची मुलं पण आहेत आपल्याकडे, आणि काही जणांना सर्वच प्रश्न समजलेले नसतात. एक अंदाज नसतो. सुरुवातीची प्रश्नपत्रिका पूर्णच घ्यावी लागते विराज. एक हो सवय. ठीक आहे चालेल मॅडम. हो एक सवय होऊ दे बाकीच्यांना. आता तुला मागच्या वर्षी झालेलं होतं, तू मागच्या वर्षी क्लासला होता, पण बाकीच्या मुलांना एवढी सवय नसते. चौथीच्या मुलांना सवय नसते प्रश्नपत्रिका कशी सोडवायची, थोडस अर्थ वगैरे समजत नाही. आता तुमची जी पुस्तकं दिलेली आहेत की नाही, त्यामध्ये इंग्लिशचे प्रश्न आहेत, पण त्यामध्ये मराठी अर्थ आहेत. बरोबर, प्रश्नामध्ये मराठीचे अर्थ आहेत, त्याच्यामुळे त्यांचे प्रश्न चुकत नाहीत. त्यांना ती व्यवस्थित समजतात, अर्थ असल्यामुळे समजतात. पण इथे पूर्ण इंग्लिश टू इंग्लिश आहे. इंग्लिश टू इंग्लिश असल्यामुळे थोडस अर्थ समजायला कठीण जातं. म्हणून इंग्लिशचा आपण सर्वच प्रश्न पाहतोय. यामध्ये कोणाला काही हरकत आहे का? आपण थोडी सर्वच आहेत घेतले चालेल ना? ते सर्व प्रश्न घेतले तर बुद्धिमत्तेचे घेऊयात ना आपण, कठीण घेऊयात बुद्धिमत्तेचे. एक सवय होऊ दे तुम्हाला. हो ठीक आहे चालेल. आणि आहेत का मॅडम? मॅडम हा बोला. एक मिनिट, रेवतीचं काही म्हणणं होतं का? बोला रेवती. मॅम तुम्ही दर रविवारी टेस्ट घेणार आहेत का? हो दर रविवारी टेस्ट असणार आहे. मॅडम दर रविवारी पण असणार, आणि एखाद दिवशी जर आपला टॉपिक संपलाय, आपले टॉपिक वाईज टेस्ट, त्याच्यामुळे अधून मधून पण राहू शकते. हा बोला. हा बोला. ते स्कॉलरशिप नाही समजला. मराठीत मॅडम कशामध्ये स्कॉलरशिपचं काय? इंग्लिश सर्व प्रश्न घ्या बुद्धिमत्तेतले. एक मिनिट, आम्हाला प्रश्न नाही समजला तर कोणी विचारला बरं? स्कॉलरशिपच्या पेपर मध्ये इंग्रजीचे प्रश्न मराठीत मराठीत पण असणार का? नसतात, पुस्तकात असतात, पेपरला नसतात. मॅम 13 क्वेश्चन नाही समजलं. हा पेपरला नसतात, मराठीमधून नसतात. मराठीमधून जर दिले तर सर्वांनाच मार्क्स मिळतील ना. मराठीमधून नसतात. मॅम पेपर 13 क्वेश्चन नाही समजला. कोणता नाही समजला? 13. ओके मॅम मला पण. ओके चालेल, तसं काही नाही. आपण पेपर झाला आणि तुमचा एखादा प्रश्न राहिला तरी तुम्ही सांगू शकता. 13 नंबरचा पुन्हा घेऊयात.
काय एकदम सोपा प्रश्न येतो. चूज ऑड ग्रुप. हुक, कुक, बुक. आता हे काय झाले, रायमिंग वर्ड्स. रायमिंग वर्ड्स म्हणजे यमक जुळणारे शब्द, ज्यांचा उच्चार शेवटी शेवटी सारखा येतो की नाही, तर त्यांना यमक जुळणारे शब्द म्हणतात, रायमिंग वर्ड्स म्हणतात. सगळ्यांचा शेवटी के 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 आला, उच्चार पण सारखा येतो जरा. हुक, बुक, कुक आला सर्वांचा क क शेवटी, म्हणून त्यांना रायमिंग वर्ड्स पेअर म्हणायचे. आता जे दुसरे आहेत, बॉक्स, फॉक्स, ऑक्स. प्रत्येक ठिकाणी लास्टला एक्स 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 होतं आणि उच्चार सुद्धा यांचा सारखा सारखा होता, म्हणून यांना पण रायमिंग वर्ड्सचे पेअर आहेत असं म्हणावं लागेल. त्यानंतर रॅट, फॅट, मॅट, सॅट. इथे पण लास्टला प्रत्येकाकडे टी टी आहे. रायमिंग वर्डला 90% आपल्याकडे तेच अक्षर असतं पहा. जे पहिल्या वर्ड साठी आहे ते सेकंडला असतं. जर 3ची पेअर असेल तर ते पण थर्डला पण तेच असते, फोर्थला असेल तर फोर्थला पण तेच आहे. पण इथे फोर्थ मध्ये काय झालंय, बट, सन, फन आणि फुल. आता इथे असं जरी पाहिलं तुम्ही, लास्ट अल्फाबेट, ते लास्ट अल्फाबेट इथे प्रत्येक ठिकाणी वेगळा आहे. फक्त दोघांचा सारखा होता, असं एक आणि दोघांचा सारखा असून चालणार नाही, म्हणून तो वेगळा झाला. आता सर्वांचा डाऊट क्लिअर झाला का? आता हा डाऊट क्लिअर झाला? नाही. मॅम 18 नंबर सांगा ना. 18 नंबर हो सांगणार आहे. आणि आज दोनही प्रश्नपत्रिका घ्यायच्याच आपल्याला, डबल लिंक घ्यायला लागली तरी काही हरकत नाही. आज दोनही पेपर आजच एक्सप्लेन होतील. मध्येच लिंक थांबू शकते, जर लिंक थांबली तर लगेच रिजॉईन करायची. बरं, आपण कुठपर्यंत आलो? 14 नंबरचा. 14 नंबरचा आन्सर राहिला ना, चूज द ऑड साऊंड वर्ड. इथे कोणत्या शब्दाचा उच्चार वेगळा? डिअर, नेबर, इयर आणि नियर. आता इथे जर प्रत्येक जर पाहिलं तुम्ही, डिअर, इयर आणि नियर हे सुद्धा रायमिंग वर्ड्स आहेत एकमेकांसाठी, पण नेबर यांच्यामध्ये बसत नाही. इथे जरी लास्टला आर असला तरी नेबर, डिअर, इयर आणि नियर यांच्यामध्ये थोडासा तो वेगळा पडतो, याचा साऊंड वेगळा आहे. हाऊ मेनी वॉवेल फॉलोइंग सेंटेन्स. या वाक्यामध्ये किती वॉवेल म्हणजे स्वर आहेत ते शोधायचे. आता वाक्य काय ते पहा. अ बिस्किट इज सो क्रिस्प अँड टेस्टी. आता यामध्ये वॉवेल साऊंड किती आहेत ते शोधा. 9. ओके, ऑप्शन नंबर 1 आला. आपण चेक करूयात 9 आहेत का. कुठे कुठे आहे वॉवेल साऊंड. ए हा एक आहे, आय पण आहे, यू, आय, आय, ओ, पुन्हा एकदा आय, ए, ए. मोज आता 1 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 आहेत. राईट झाले 9. राईट. कोणते असतात वॉवेल साऊंड? ए, ई, आय, ओ आणि यू. यापैकी कोणतं अक्षर आणि किती वेळा आलेलं आहे हे पाहायचं होतं आपल्याला. यापैकी ही अक्षरे किती वेळा आलेली होती, यापैकी कुठल्याही असू द्या मग ते. हे 5च स्वर असतात इंग्लिश मध्ये. पुढचा प्रश्न 16 नंबरचा. हाऊ मेनी लेटर्स कॅपिटल इन द फॉलोइंग सेंटेन्स. रिया अँड प्रिया गोइंग टू द मुंबई. 2, 4, 3 आणि 5. 16च 3 आलं. ओके, 3 राईट आहे. कोणकोणती अक्षर कॅपिटल लेटर मध्ये असायला होती? रियाचा री, प्रियाचा पी आणि मुंबईचा यम, जे की अगदी वाक्य सुद्धा बरोबर आहे. मग किती होती? 3 अक्षर. पुढचा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग लेटर इज वोवेल. यापैकी कोणतं स्वर आहे ते शोधायचं होतं. स्वर असणार अक्षर. व्हेरी गुड. प्रांजलचं आलं यू. मुग्धा बरोबर आहे, यू हे वॉवेल साऊंड आहे. नेक्स्ट. चूज द फॉलोइंग वर्ड दॅट बिगिन विथ डिफरंट साऊंड. या शब्दांमध्ये कोणता शब्द वेगळा आहे, त्याचा उच्चार वेगळा आहे. मग यासाठी तुम्हालाच अगोदर पाहावं लागेल, त्यानंतर उत्तर आल्यानंतर मी रीड करून दाखवते. ऑप्शन नंबर 4, 2 अशी 2 आन्सर मिळाली. पण श्वेताचं वेगळं फक्त, बाकीच्यांचं येतं 4 नंबर. व्हेरी गुड. आन्सर इज 4 राईट आहे. पाहता इथे
सायकल, सी ने स्पेलिंग सुरुवात आहे पण उच्चार इथं सचा झाला. सिमेंट मध्ये सचा उच्चार आहे. सेंटर मध्ये सचा उच्चार आहे. सी ने स्पेलिंग आहे पण इथे उच्चार मात्र चच आहे. चेअर. Next question number 19. Arrange the given letter to make a meaningful word and choose the different pronunciation word option. आता या दिलेल्या अक्षरांपासून प्रत्येक पर्यायामधून एक एक मिनिंगफुल वर्ड तयार होतोय. आणि त्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, त्याचा डिफरंट ऑप्शन कुठला शोधता येतो आपल्याला पहा. आता इथे जर मिनिंगफुल वर्ड बनवलं तर हा झाला ऑक्स, हा होईल फॉक्स, हा होईल सन, यामध्ये होईल बॉक्स. ऑक्स, फॉक्स, बॉक्स हे एकमेकांशी रायमिंग आहेत, रायमिंग वर्ड्स होतात. हा सन नाही होणार. ऑप्शन नंबर 3. व्हेरी गुड, तुमचा आन्सर आलं होतं. ऑप्शन नंबर 3 राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20. फाइंड द हिडन लेटर इन द गिवन पिक्चर. हे क्यूबचं पिक्चर आहे. यामध्ये कोणतं अक्षर लपलेलं आहे ते शोधायचंय. वाय, व्हेरी गुड. यामध्ये कुठलं अक्षर लपलंय पहा. वाय हे अक्षर लपलेलं आहे. इथे झाला हा वाय. ऑप्शन नंबर 3 राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 21. फ्लाईज हम, माशांचा आवाज हा हम असतो. माशा जे घर माशा असतात की नाही त्यांचा हम. आणि बीजचा आवाजाला काय म्हणायचं, साऊंड ऑफ बीज. मधमाशांचा आवाज, घरमाशा आणि मधमाशा. ऑप्शन नंबर 4 मधमाशांचा गुंजारव असतो. गुंजारव म्हणजे बज. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 22. Choose the word that does not start with the vowel in the following word. आता आपल्याला असा शब्द शोधायचा आहे की ज्याची सुरुवात वॉवेल साऊंडने झालेली नाही. स्वराने सुरुवात झाली नाही असा शब्द. व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 3. एरोप्लेन मधला ए हा वॉवेल आहे. ऑफिस मधला ओ वॉवेल साऊंड आहे आणि इंडिया मधला आय हा वॉवेल साऊंड आहे. पी मात्र कन्सोनंट साऊंड आहे, म्हणून तो ऑड झाला यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23. चूज द वर्ड दॅट डज नॉट स्टार्ट विथ द कन्सोनंट वर्ड. एलिफंट, बॉक्स, माऊस, वॉटर. चला येऊ द्या आन्सर. आता इथे याच्या फक्त उलट आहे. कोणता शब्द आहे की जो व्यंजनाने सुरू झाला नाही, कन्सोनंटने सुरू झाला नाही. कन्सोनंटने सुरू नाही झाला म्हणजे तो वॉवल साऊंडने सुरू झाला. ऑप्शन नंबर 1 व्हेरी गुड. एलिफंट मध्ये ई हा वॉवल साऊंड आहे. बॉक्स मधला बी कन्सोनंट आहे. माऊस मधला एम कन्सोनंट आहे. डब्ल्यू मधला हा जो डब्ल्यू आहे तो कन्सोनंट आहे. वॉटर मधला डब्ल्यू कन्सोनंट. 24 नंबरचा क्वेश्चन आता. पृथ्वीराज, एवढे 2 प्रश्न होऊ द्या, त्यानंतर काय कठीण असतील नाही समजले ते घेऊयात. फाइंड हिडन लेटर इन द फॉलोइंग पिक्चर. आता इथे कोणतं अक्षर लपलेलं आहे ते शोधायचं आहे. एक्स, एच, ए की एम. यच. व्हेरी गुड. काय लपलं इथे, यच. हे इथे यच हा स्पष्टपणे दिसतोय पहा, यच. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 25. Which is the last letter of the opposite word of up? अप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्दातील शेवटचं अक्षर कोणतं आहे? अपचा अपोजिट काय होईल? ओके, ऑप्शन नंबर 3. अपचा अपोजिट होतो डाऊन. अप, अपचा अपोजिट होतो डाऊन. DOWN. यामध्ये लास्ट लेटर आलं यन. ओके, ही होती आपली इंग्लिशची प्रश्नपत्रिका जी की आपण पूर्ण घेतली. यामध्ये काही कोणाला शंका? बोला, डाऊट होता? नाही. हा
हा बोल ना. म्हणजे काय? बुद्धिमत्तेची म्हणजे काय मॅम? मॅम मला तुझा प्रश्न नाही समजला, म्हणजे काय एवढंच ऐकायला लागलं. मॅम हा मला इंग्रजी मधलं 20वा प्रश्न समजला नाही. इंग्लिश मधला 20वा प्रश्न. ओके, इंग्लिश मधला हा. 20वा प्रश्न. हा, हिडनचा अर्थ समजला नाही का? हिडन म्हणजे लुकायला. हा. त्याचा अर्थ नाही समजला. वाय मॅम वाय कुठं लपलेला आहे ते तेवढं दाखवा. वाय नाही दिसला का? हे बघ, मी काढून दाखवते इथे. वाय दिसला का? मॅम झोपलेला हो आहे मॅम तो. दिसाल. दिसला ना वाय? हा, हो मॅम बोला. मॅम प्रश्न कळाला मॅम. अजून एक कोणता? वाय आहे. हा, आणखी एक वाय. बर आहे ना, एक बर. रेवतीचा प्रश्न. मॅम बुद्धिमत्तेची उद्या घ्या. प्रश्न रेवतीचा काय प्रश्न होता? बरं, रेवती हँड रेज करा, म्हणजे तुमचा माईक ऑन करता येईल. हँड रेज केल्यावर पटकन माईक ऑन होतो. रेवती हँड रेज कर. फक्त रेवती बोलून आता. हा, रेवती बोला. मॅम तो वरून पण वाय येतोय. हा, असा वाय म्हणणं आहे का? हा मॅम. ओके, बरं, तसा वाय घ्या. पण वाय आहे हिडन लेटर. याच्यामध्ये तर व्यवस्थित दिसतोय ना. असा पण होतो वाय, असा पण होतो वाय. हो, तसा इकडे छोटाही येतोय, कॅपिटल पण होतो, स्मॉल पण होतो. बरं, बुद्धिमत्तेचे घेऊयात आता. हा, बुद्धिमत्तेचे कठीण प्रश्न सांगा फक्त आता. मॅडम आणि 25 चुकलेले आहे. मी लिहून घेते तुमचे प्रश्न. कठीण प्रश्न कोणते ते लिहून घेते. हा, पटपट मला चॅट बॉक्स मध्ये सांगा. क्रमांक टाका. 11 नंबर. ओके, कुणालचा आला 11 नंबर. त्यानंतर 1 नंबर रेवतीचा. सायराचा आला 25. आराध्याचा 1च आहे. ओके, फक्त जे कठीण गेले तेच नंबर पाठवायचे. त्या संबोधचा पण 1. ओके, पहिलाच प्रश्न कठीण गेलाय. 25. बर, हे 2 प्रश्न खूपच कठीण आहेत बहुतेक. हा, त्यानंतर 10, 12, 17. 1, 12, 16, 17, 21. ओके, 25 तर बऱ्याच जणांचा आहे. त्यानंतर 3, 4, 8, 14, 21 आणि 23. त्यानंतर 9. मला वाटतं की सर्वच प्रश्न आहेत तुमचे बहुतेक. 13, 17, 22. आराध्याचा पुन्हा 6 नंबर. 16 आणि 18. 16 आणि 18 नंबर. ओके, झाले का? 6 आलाय. हा, साईराज आलाय 6 नंबर. 7 राहिलं होतं. ओके, 7 पण आला. म्हणजे जवळजवळ सर्वच प्रश्न आहेत याच्यामध्ये. आकारांत समजलं नाही का? सांगणार आहे प्रांजल. मी आकारांत काय आहे ते सांगणार आहे. आकारांत, इकारांत, उकारांत आपण घेतलं होतं. ओके, 24 नंबर घेतला. एवढेच का? 5, 6, 11, 21 रॉंग. हे हर्षितचे चुकले. बर, यामध्ये आपला कुठला राहिला होता? 5 नंबर. हा, रियाचे 3, 4, 6, 8, 9, 11, 12, 14, 17, 18, 21 आणि 24. मला वाटते जवळजवळ सर्वच प्रश्न आहेत. चला, म्हणजे ही प्रश्नपत्रिका आपल्याला पूर्ण घ्यावी लागणार आहे, बरोबर ना? घेऊयात, काय अडचण नाही. नको मॅम, ते पण नको. लिंक पुन्हा रिजॉईन उद्या करायची घ्या का? कंटाळा मॅम जे आला? आहे ते उद्या घ्या ना.